भग भुगे भगनी भागोदरी ओम फट स्वाहा। काळा जादू अर्थात ब्लॅक मॅजिक एक अशी विद्या आहे जी जास्त करून चुकीच्या उद्देशासाठी वापरतात. कोणाला तरी इजा पोचवण्यासाठी, कोणाला तरी जीव मारण्यासाठी. हा सर्व प्रकार भारतामध्ये बंद करण्यात आला आहे. तो कायद्याअंतर्गत गुन्हा देखील आहे. तरी पण काही लोक अजून अशा प्रकारच्या गोष्टींमध्ये सहभागी होतात. त्यांना सुरुवातीला काही वाटत नाही, पण हळूहळू त्यांच्या आयुष्यात अडचणी येतात आणि एक दिवस असा येतो जेव्हा ती लोक त्या अडचणीमध्ये दबून मरतात. तर मित्रांनो, तुम्हाला आता मी सांगतो की ते ट्रेनमध्ये जे पोस्टर्स लागलेले असतात, उघडे बाबा, काळा जादूमध्ये माहीर, त्यांची मी तुम्हाला आता मार्केटिंग स्ट्रॅटेजी सांगतो माझ्या अकॉर्डिंग. अभी मजा आएगा ना भिड़ो. मला असं वाटतं. आणि हा व्हिडिओ कुठल्याही प्रकारचा अंधविश्वास किंवा अंधश्रद्धा म्हणजे प्रमोट करण्यासाठी नाही बनवला आहे. सो चिल. तर बघा, सर्वात पहिले तुम्ही ते बॅनर बघणार. तुमच्या आयुष्यामध्ये काय प्रॉब्लेम झाला असेल आणि जर तुम्हाला एकदम तुम्ही खालीच असाल, खालच्या थरावरती, तर मग तुम्ही तिथे फोन लावणार. ओके, तू एक काम कर, तू मुझे फोन कर. ये मेरा सैमसंग का नंबर है, मुझे 4 बजे फोन कर. समजा तुम्हाला मुलगी नसेल पटत, तर तुम्ही तिकडे फोन लावणार. औरत का चक्कर बाबू भैया, औरत का चक्कर बहुत बेकार होता है. फोन लावला, गेलात, प्रत्यक्ष भेटलात, मग बाबाने मॅजिक केला बाबाने, आणि मग तुम्हाला 1-2 दिवसांनी किंवा 1-2 आठवड्यांनी मुलगी भेटली. तुमचं नीट चाललं आहे, 1-2 वर्ष होत आली, आणि मग आता झालं तुमचं, डिसाईड झालं की तुम्हाला लग्न करायचं. पण आता घरातले मान्य नाही करत आहे. साला ये दुख काय खत्म नहीं होता बे. तर भाई तुम्ही परत तिकडेच जाणार लग्नाचं. हां, तर घरातले मान्य नाही मानत नाही, कारण कास्ट वेगळी असते, ते काही असू शकतं. तर मग तो बाबाकडे जाणार, बाबा परत मॅजिक करणार, मग ते घरातले अचानक तयार होणार लग्न लावायला. ठीक आहे. इथपर्यंत सर्व सॉर्टेड आहे. मग आता मूल होत नसणार, हे जरा डार्क होईल, पण तरी पण ती लोक तिथंच जाणार. आता ह्याचं एक्सप्लेनेशन मला विचारू नका. बाबाकडे गेल्यावरती मूल कसं होईल सांगा मला. मग बाबा मॅजिक करणार, मग मूल होणार. मूल झाला, लव्ह मॅरेज हा लक्षात ठेवा. मूल झाला, मग नंतर ही लोक जरासं मूल मोठं झालं, मग यांच्यात जोरदार भांडणं झाली, आणि मग ह्या लोकांना पटत नाही एकमेकांसोबत. ठीक आहे. मग ते लोक डिवोर्स करणार. डिवोर्स केला, मग त्यांच्यावरती ती लोक नजर ठेवूनच असणार एकमेकांवरती. आणि मग त्यातला एक जण बाबाकडे जाणार आणि एकाची पेटी पॅक करणार. आणि मग तो एक व्यक्ती, त्याचा पार्टनर मेल्यानंतर तो ज्यांनी करवलं आहे त्याची पण पेटी पॅक होणार. नमस्कार मित्रांनो, तुम्हाला माझे कपडे बदललेले दिसत असतील, त्यामागचं कारण की मी हा जो पर्टिक्युलर व्हिडिओ आहे तो लेट शूट करतो आहे. अरे बेटे, तुझे थकान नहीं लग रही क्या? तर मी तुम्हाला ते सांगत होतो मगाशी की एकदा त्या बाबाच्या कॉन्टॅक्टमध्ये आपण गेलो ना, की तो बाबा आपल्याला त्याच्याच कॉन्टॅक्टमध्ये राहण्यासाठी काही ना काय करण्याचा प्रयत्न करतो. आणि मेरे को तो ऐसा धक धक हो रहा है. मेरे को भी हो रहा है. आणि माणसं राहतात देखील, पण शेवटी
सर्व आपल्याच अंगाशी येतं आणि कोणीच कोणाचं म्हणजे असं वाईट करायचं नसतं. कर्म असतो त्याच्यावरती विश्वास ठेवायचा फक्त. अब देख तू अब तू गया बेटा, अब तू गया, देख तेरी औकात मैं दिखाता हूँ तुझे, देख. आणि या व्हिडिओमधून कोणत्याही प्रकारचं अंधश्रद्धेला किंवा काळजाला प्रोत्साहन देण्याचा उद्देश नव्हता. आजसाठी एवढं. जय हिंद, जय महाराष्ट्र, बाय बाय. सुपला शॉट.